हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी तुम्हाला एक खुशखबर देणार आहे आणि आज मी खूप जास्त खुश आहे. म्हणजे 2-3 दिवसाची प्रोसेस होती ती चालू, पण मग म्हटलं फायनली झाल्यावर तुम्हाला सांगेल. आणि काय आहे ते 2 मिनिटात सांगते तुम्हाला. तर आपले चॅनेल मॉनिटाईज झालेले आहे आणि खूप खुश आहे तुम्हाला सांगते. 5 तारखेला मी अप्लाय केलं होतं आणि त्याच्यानंतर एक एक दिवसाच्या प्रोसेस आणि फायनली आपले चॅनेल मॉनिटाईज झालेले आहे. आणि खरंच तुम्हाला सांगते, मेहनत केलेली अजिबात वाया जात नाही. आणि कसं झालं काय म्हणजे मी डेली तुम्हाला माहिती आहे किचनचे व्हिडिओ भरपूर क्लिनिंगचे व्हिडिओ टाकते की किचनमध्ये आपण कशा कशा पद्धतीने आवरायला पाहिजे, कमी वेळेमध्ये मेंटेन कसं करायला पाहिजे. माझे खूप सारे व्हिडिओ किचन रिलेटेड आहे आणि बाकी तर ट्रॅव्हलिंगचे आहे, लाईफस्टाईलचे आहे, स्किन केअरचे आहे. भरपूर असं वेगवेगळे व्हिडिओ मी करते. तुम्हाला माहिती आहे कुकिंगचे सुद्धा टाकते मी कुकिंग व्हिडिओ. मला रेसिपी ज्या ज्या छान छान येतात त्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात. आणि पहिल्यांदा तर जेवढे पण माझे सबस्क्रायबर आहे, माझी यूट्यूब फॅमिली आहे, त्यांना खूप खूप धन्यवाद करते मी त्यांचे. आणि ते माझे व्हिडिओ बघतात, आवर्जून मला कमेंट करतात, छान छान गोष्टी सांगतात. म्हणजे काही सांगते की असं करा. मला बरेचसे मेसेज आले की छान व्हिडिओ बनवतात. पण तरी मला मी जॉब करत असताना मला वेळ नसतो, तरी पण मी व्हिडिओ मला जे जे आवडतात मी करते. मला आवड आहे म्हणून मी करते. आणि फायनली आपले चॅनल मॉनिटाईज झाले. खरंच मला खूप जास्त आनंद होतोय. आणि म्हणतात ना, कधी कधी म्हणजे असं मेहनत केलेली कधीच वाया जात नाही. आपण मेहनत केली ना तर आपल्याला त्याची फळ मिळतेच. आणि जेव्हा आपण मेहनत करतो ना, प्रामाणिकपणे मेहनत करतो, तर आपल्यासोबत सर्व गोष्टी चांगल्याच होतात. आणि तुम्हाला म्हणते माझं चॅनल खूप जुनं आहे, म्हणजे खूप जुनं. तर त्याच्यामध्ये माझे बरेचसे म्हणजे मी मध्ये मध्ये व्हिडिओ 3-3, 4-4 महिने टाकत. मला म्हणजे जरा फॅमिली प्रॉब्लेममध्ये होते किंवा असं काही ना काही होतंच, मेडिकल इश्यू होते, त्याच्यामुळे मी टाकत नव्हती. तरी पण हे चॅनल मी कंटिन्यू केलं, अजिबात चॅनल चेंज केलं नाही, दुसरं चॅनल नाही. तर माझं कधी 6 महिन्यामध्ये सुद्धा मी हे केलं असतं मॉनिटाईज. पण मला काम करायचं होतं ह्या चॅनलवरती, कारण की लहानपणी काही बाकीच्या आधी सुरुवातीची व्हिडिओ अजिबात मला ब्लॉगिंग येत नव्हती. ते सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या ब्लॉगमध्ये, म्हणजे ह्या चॅनलवरती जुने. म्हणजे मी करायची जसं येईल तसं करायची, टाकायचे. म्हणजे त्या गोष्टी कंटिन्यू म्हटलं ठेवायच्या आहे मला, अजिबात स्किप करायच्या नाहीये. म्हणून ह्या चॅनलवर मला काम करायचं होतं, मी ह्या चॅनलवर काम केलं. तुम्हाला सांगते, जर एक रस्त्याला चालू तर आपल्याला कुठे ना कुठे मार्ग मिळेल. पण आपण जर 10 रस्ते बदलू ना, तर आपल्याला काय होतं, इकडचा रस्त्याला जाऊ का तिकडच्या रस्त्याला जाऊ, म्हणजे असं ट्रॅक आपला चुकतो आणि आपण ना खूप गोंधळामध्ये पडतो. जर तुम्ही सुद्धा तुमचं चॅनलवरती काम करत असेल, जुनं पण असेल, तरी पण मॉनिटाईज होतं. कारण की माझं चॅनल मॉनिटाईज झालं, मग तुमचं का नाही होणार. फक्त तुम्ही ना त्या चॅनलवरती काम करा. डिमोटिवेट अजिबात होऊ नका, अजिबात नाही. व्ह्यूज येऊ द्या, कमी व्ह्यूज आले ना तरी चालेल, हरकत नाही. पण डेलीचे ब्लॉग तुम्ही टाकत जा. मी डेलीचे ब्लॉग टाकले, माझे कमी पण व्ह्यूज आहे. काही काही व्हिडिओंना व्हायरल पण झालेले आहेत. आणि असं काही नाही. आणि कमी जरी 200, 300, 500 पर्यंत व्ह्यूज आले ना, तरी पण त्याचे तास असतात. 10 तास, 15 तास, 20 तास असे पण भेटतात आपल्याला. पण टाकत राहणे मी. आणि माझं शेवटी मेहनत काम आलीच आणि ते झालंच. तुम्हाला सांगते, माझे स्कूल मुलांचं करून, घरचं मी ब्लॉगिंग शूट करून ब्लॉग टाकायची. जसं होईल तसं टाकतच होते मी, अजिबात त्याच्यात अशी हे केलं नाही. मी म्हटलं नाही टाकायचं, मला करायचं. आणि बाकीचे म्हणायचे, म्हणजे असं बरेचसे बोलले की नाही होतं की नाही, म्हणजे नाही का जुनं चॅनल आहे आणि आता काय एवढं वर्षात नाही झालं ना, आता काय होईल. पण मला माहिती आहे, मी तेव्हा काम नव्हतं केलं कंटिन्यू ह्या चॅनलवरती, कामच नव्हतं केलं कधी. आणि त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी होणारच मला माहिती होतं. मी कंटिन्यू काम केलं असतं तर माझं कधीच मॉनिटाईज झालं असतं. पण कंटिन्यू नव्हतं. 2-3 वेळेस माझे तास पण खूप जास्त कमी झाले, म्हणजे खूप जास्त कमी झाले. मी खूप जास्त मेहनत घेतली, पण तरी ह्या चॅनलवर मला काम करून मला हे चॅनल मॉनिटाईज करायचं होतं आणि मी फायनली केलेलं आहे. आणि त्याच्यात तुमचा पण खूप खूप सपोर्ट आहे मला. जेवढे माझे सबस्क्रायबर आहे, व्ह्युअर्स आहे ना, त्यांच्यासाठी खरंच मनापासून मी थँक्यू बोलते. आणि फायनली आपले चॅनल मॉनिटाईज झालेले आहे. आणि अप्लाय केलं होतं ना, तो संकष्टी होती, त्या दिवशी माझा उपवास असतो. आणि खूप छान दिवशी मी अप्लाय केलं मग आपल्या मॉनिटाईजला. बापाच्या कृपेने आपल्या चॅनलला अजिबात प्रॉब्लेम आला नाही, मॉनिटाईज व्हायला वगैरे काही नाही आला प्रॉब्लेम. नाही तरी व्ह्यूज म्हणजे चेकिंगला जातं, आपलं चॅनल चेकिंग होतं. आणि
त्याच्यामध्ये बरेचसे बाकीच्यांचे चॅनल आहे ना चेकिंग म्हणजे रिजेक्ट झालेले आहे, पण आपलं चॅनल झाले व्यवस्थित झाले मॉनिटाईज. आणि तुम्हाला सांगते खूप जास्त मी मेहनत घेतली ह्या 6-7 महिन्यामध्ये खूप जास्त मी मेहनत घेतलेली आहे ह्या आपल्या चॅनलसाठी. आणि मी कंटिन्यू डेली ब्लॉग टाकलेले आहे कुकिंगचे. माझ्या ह्याच किचनमध्ये मी खूप सारे व्हिडिओ केले, म्हणून मग हा पण व्हिडिओ म्हटलं आपल्या किचनमध्येच करू, कारण की ह्याच किचनमुळे आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. काही काही व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे किचन रिलेटेड, म्हणून म्हटलं आपण इथेच हे पण छान हा व्हिडिओ बनवूया. तुम्हाला मी सांगेल आपली चॅनल मॉनिटाईज झाली इथंच बनवून म्हटलं. तर मी फायनली खूप जास्त खुश आहे आणि तुम्हाला ही गुड न्यूज द्यायची होती. तर मी आता स्कूलमध्ये निघणार आहे, तर निघते थोड्या वेळात. आवरलं म्हटलं चला तुमच्याशी आधी बोलून घेते मी. आणि विमानाचा आवाज येतोय, थोडंसं स्किप करते. तर आपला जवळच एअरपोर्ट आहे इथे विमाननगर, आणि त्याच्यामुळे विमानाचा आवाज नेहमी येतच असतो इथे, म्हणून मग थोडंसं समजून घ्या. आणि तुम्हाला सांगते फायनली मी खूप जास्त खुश आहे, खूप जास्त. आणि मला नव्हतं वाटलं की आपलं चॅनल खरंच म्हणजे मी ना फक्त काम करत नव्हते अजिबात, मी तास आहे तिकडे अजिबात जात नव्हती, बघत नव्हती. म्हटलं ठीक आहे होईल होईल, मी बघतच नव्हते. आणि फायनली ते अप्लाय आलं आणि मी केलं. तर तुम्हाला एकच सांगायचं आहे, तर तुमचं पण चॅनल तुम्ही मॉनिटाईज करू शकता. अजिबात खचून न जाता तुम्ही त्याच्यावर काम करा आणि डिमोटिवेट अजिबात होऊ नका. आणि चला मला आता मी तर छोटासा हा व्हिडिओ बनवून म्हटलं तुम्हाला सांगू. आणि अशा पद्धतीने आता परत मी तुम्हाला कुकिंगचे व्हिडिओ इथले आपले सर्व म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये काय काय करते नाही का, आपली किचन रिलेटेड सर्व मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.